श्री स्वामी समर्थ. उन्हाळा म्हटलं की कैरीचा सीझन चालू होतो. कैरी आणि आंबे यांच्या खूप वेगवेगळ्या रेसिपी आपण ट्राय करत असतो. तर बाजारामध्ये सुद्धा खूप मस्त कैरी आलेले. तर आज आपण या कच्च्या कैरीपासूनच एकदम नवीन रेसिपी बनवूयात. आंबट, गोड, तिखट, खुसखुशीत, चटपटीत, कमी तेलकट, टम्म फुगलेल्या कच्च्या कैरीच्या पुऱ्या बनवूयात. तर याच्यासाठी मी इथे एक अर्धी कैरी घेतलेली आहे. कैरी थोडीशी पिकलेली आहे. जर तुमच्याकडे एकदम कच्ची कैरी असेल तर तुम्ही तीच वापरा. तर कैरीची मी अगोदर साल काढून घेणार आहे आणि साल काढून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. तर कैरीची अगोदर प्युरी बनवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर आणि 1, 2 ते 3 हिरव्या मिरच्या अगोदर स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. कैरी कट करून झाली की याच्यामध्येच आता 2 मिरच्या आणि कोथिंबीर टाकायची आणि याचं छान अशी प्युरी बनवून घ्यायची. तर याच्यामध्येच तुम्ही थोडासा पुदिनाही वापरू शकता, त्याचाही फ्लेवर खूप छान येतो. तर आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि याची छान अशी प्युरी बनवून घ्यायची. तर प्युरी बनवताना याच्यामध्ये मी थोडंसं पाणी वापरलं होतं. तर आता ही बनवलेली प्युरी एका गाळणीतून छान असे गाळून घ्यायचे. तर प्युरी गाळताना सुद्धा याच्यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी वापरलं होतं. नंतर एक चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या मदतीने याला छान असं मिक्स करून याची प्युरी गाळून घ्यायची. तर प्युरी गाळून झाल्यानंतर तुम्ही याचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे. तर आता या कच्च्या कैरीचा रस एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. नंतर याच्यामध्येच मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहे. तर याच्यामध्ये पीठ, मीठ, मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. त्याच्यातच आता थोडंसं जिरं घालायचं. नंतर थोडीशी हळद घालायची. याच्यामध्ये मी थोडासा ओवा हातावरती क्रश करून याच्यामध्ये टाकलेला आहे. नंतर पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे. नंतर अर्धा चमचा याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे. नंतर पाव चमचा धना पावडर घालायची. 2 चिमटीत बसल इतपतच हिंग याच्यामध्ये मी घातलेलं आहे, कारण याच्यामध्ये मी 1 चमचाभर बेसन पीठ घालणार आहे. आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. नंतर हे सगळं साहित्य एका चमच्यानं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी न वापरता याची घट्ट अशी कणिक भिजून घ्यायची. आणि ही कणिक एक 10 ते 15 मिनटं मी झाकण ठेवून मुरवत ठेवून देणार आहे. नंतर 10 ते 15 मिनटानंतर ही कणिक एक 3 ते 4 वेळा मी छान अशी मऊ करून घेतलेली आहे. आणि मऊ करून झाल्यानंतर याचा छान असा रोल बनवून घ्यायचा आणि हा रोल समान आकारामध्ये छान असा कट करून घ्यायचा. याच्यामुळे याच्या पुऱ्या एकसारख्या होतात. तर आता हे मस्त रोल कट करून झाला की याचे छोटे छोटे असे पेढे बनवून घ्यायचे. नंतर आता याला मी थोडंसं तेल लावणार आहे आणि तेल लावून याच्या छान अशा पुऱ्या लाटून घेणार आहे. तर आता पुऱ्या लाटत आहे तोपर्यंत मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता ही मस्त खूप पातळी नाही, खूप जाडही नाही, अशा मीडियम आकारामध्ये या पुऱ्या छान अशा लाटून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता पुऱ्यासुद्धा मस्त अशा लाटल्या जात आहेत. तर आता तेलसुद्धा छान असं गरम होत आहे. तर सगळ्या पुऱ्या मी छान अशा लाटून घेतलेल्या आहेत. तर आता तेलसुद्धा मी खूप कडकडीत गरम केलेलं नाही आहे, मीडियम गॅसवरतीच हे तेल असं गरम करून घेतलेलं आहे. तर आता छान पुऱ्याला तळून घेऊयात. तर पुरी तेलात टाकल्यानंतर एक 4 ते 5 सेकंदातच अशी मस्त टम्म फुगते. तर आता दुसऱ्या साईडनं सुद्धा आता छान अशी खरपूस आपण तळून घेऊयात. तर दोन्ही साईडनं मस्त अशा खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता पुरीवरती खूप कमी तेल आहे. आणि नंतर दुसरी आणखी एक पुरीसुद्धा मी छान अशी तळून घेणार आहे. तर खूप कमी तेलकट या पुऱ्या होतात, चवीला तर खूप छान लागतात. तर आता सगळ्याच पुऱ्या मी छान अशा खरपूस रंगावरती आणि मीडियम गॅस करून मस्त अशा तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा खूप छान दिसतात. तर आता सगळ्या पुऱ्या मी छान अशा एकसारख्या खरपूस रंगावरती तळून घेतलेल्या आहेत. तर अर्ध्या कच्च्या कैरीपासून या 10 ते 15 पुऱ्या बनवून होतात आणि याची चव म्हणाल तर थोडीशी पाणीपुरीसारखी लागते. तर करायला ही खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या चवीच्या पुऱ्या केल्या असतील आणि खाल्ल्यासुद्धा असतील, पण एकदा ही नक्कीच कच्च्या कैरीची पुरीची रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि याची चव कशी लागते ती नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. करायलासुद्धा खूप सोपी आहे, चवीलासुद्धा खूप छान लागतात या पुऱ्या. तर तुम्हाला कशी वाटली कच्च्या कैरीच्या पुरीची रेसिपी ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. नंतर आवडलं तर एक लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच मस्त आंबट, गोड आणि चमचमीत रेसिपीमध्ये.
तोपर्यंत चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार आणि हॅपी कुकिंग. बाय.